चला तर आज आपण 10 मिनिटांमध्ये जाळीदार धिरडं थालीपीठं काहीही म्हणू शकता, पण आमच्याकडे तर धिरडं म्हणतात. त्यामुळे 10 मिनिटात तयार कसे करायचे आणि ह्या धिरड्याला तुम्ही रंगही बघू शकता किती छान आलेला आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता एकदम झटपट टिफिनसाठी ही खूप पटकन तयार होणारी ही धिरडे आहेत आणि अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण पटकन तयार करू शकतो. या ठिकाणी विशेष म्हणजे यामध्ये आपण दह्याचा किंवा सोडा इनो याचा वापर जो आहे अजिबात केलेला नाही. तरीसुद्धा एकदम जाळीदार धिरडे जे आहे ते तयार होतात. मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. तुम्ही हे धिरडे चपातीसोबत किंवा चटणीसोबत कशाही सोबत खाऊ शकता. या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकता किंवा नाही चाळलं तरी चालेल. या ठिकाणी 1 कप बेसन पिठासाठी मी जो आपण पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने 3 चमचे जे आहे बारीक रवा टाकलेला आहे. या ठिकाणी मेजरमेंट जे आहे ते एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे माझी पूर्ण आधीच्याही रेसिपी बघितल्या तरी चालेल. पूर्ण मेजरमेंटशिवाय ह्या रेसिपी मी सांगत असते. या ठिकाणी थोडंसं 2 चिमूटभर आपण हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती व्यवस्थित क्रश करून टाकायचा आहे. त्याने व्यवस्थित फ्लेवर जो आहे तो ज्या वस्तू आपण जे बनवतोय त्यामध्ये उतरतो. या ठिकाणी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हळद टाकूया. हळद टाकल्यानंतर तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. हे सर्व व्यवस्थित टाकून झाले की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. खूप छान मस्त आणि खायला खूप टेस्टी असे धिरडे आणि तयार करण्यासाठी अजिबात मेहनत किंवा जास्त वेळ अजिबात लागत नाही. या ठिकाणी थोडं पाणी टाकून व्यवस्थित जे बॅटर आहे एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. अजिबात गठुळ्या राहिल्या नाही पाहिजे. एकदम छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. आणि यावरती आता झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपण फक्त व्यवस्थित ठेवून देणार आहोत, कारण रवा टाकलेला आहे. रवा जो आहे तो एकदम व्यवस्थित फुलून येतो. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मगाशी बॅटर जे होतं ते थोडंसं हलगत पातळ होतं. आता 10 मिनिटानंतर रवा जो फुगून आलेला आहे त्यामुळे बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटर घट्ट झालं आहे. मग आपण थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं जे बॅटर आहे ते बनवून घेऊया. पुन्हा एकदा 1 चमचाभर पाणी या ठिकाणी मी यूज केलेलं आहे आणि बॅटर एकदम व्यवस्थित खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तव्यावरती आपल्याला धिरडे काढताना व्यवस्थित टाकता आलं पाहिजे या प्रमाणात. या ठिकाणी आपला या तवा जो आहे व्यवस्थित गरम झाला आहे. त्यावरती छान तेल जे आहे भरपूर सारं लावून घेतलेलं आहे. आता कशाच्याही साह्याने मी या ठिकाणी एका कपच्या साह्याने मी हे धिरडं जे आहे ते टाकून घेत आहे. तुम्ही पण कोणत्याही वस्तूच्या साह्याने वाटीच्या साह्याने हे धिरडं छान टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घेतलं तरी चालेल. काही जण हातानेही पसरवून घेतात, पण तवा गरम असल्यामुळे व्यवस्थित उचटणीच्या साह्याने व्यवस्थित जे आहे पसरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी धिरडे व्यवस्थित टाकून झाले की छान खमंग भाजू द्यायचं आहे. खूप जास्त घाई करायची नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित पलटी मारून झाल्यानंतर वरतून किती छान असे जाळीदार जे आहे धिरडे या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. वाव, दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचं. याचप्रमाणे आपण पुढच्या पिठाची ही धिरडे छान काढून घेऊया. लहान मुलं खूप आवडीने खातील. चटणीसोबत आणि पोळीसोबत खूप छान लागतात. अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी धिरडं दुसरं जे आहे व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित ते पसरवून घेऊया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम अलगद जे आहे पूर्ण तव्यावरती छान पसरलं जातं आणि भाजून झाल्यानंतर रवा टाकला आहे त्यामुळे जाळी इतकी सुंदर येते आणि खायला खूप छान लागतात.
सकाळी घाई गडबड असते, त्यामुळे पटकन झटपट असे नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही धिरडे बनवू शकता। दोन्ही बाजूने एकदम छान खमंग तेल टाकून तेल लावून भाजून घ्यायचे। या ठिकाणी मी खालची बाजू छान भाजली, आता तुम्हाला उलटून दाखवते। जाळी बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून घ्यायचं। व्यवस्थित वरतूनही ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं। एकदम छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। खूप मस्त आणि झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने किती छान आणि खमंग अशी भाजले गेलेले आहे। तुम्ही दही सोबत, चटणी सोबत खाऊ शकता आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।